काल साडी शिवल्यानंतर आज एक साडी शिवणं बाकी आहे. अजून ही कटिंग सुरू झालेली नाही आहे. कालची साडी शिवलेली जी आहे ती पाठीमध्ये वगैरे दिसते लावलेली, सुंदर दिसते ना. आणि सॅम्पलची आपली जी साडी आहे मागे तो पण साधारण तोच कलर आहे, मेहंदी कलरमध्ये, लाईट डार्क असा. आणि काल साडी कटिंग करताना एक हा टॉप आला होता ऑल्ट्रेशनसाठी, स्लीव्ज लावायच्या होत्या आणि त्यांना अर्जंट होतं. त्यांचा बड्डे आहे आज आणि मी नाही म्हटलं हातातल्या कामामुळे, तर त्या म्हटल्या प्लीज द्या ना, म्हणे बड्डे आहे माझ्या मम्मीचा आणि त्यांना मी ड्रेस घेतला आहे. आणि म्हटलं ठीक आहे, पण आज नाही होणार, उद्या देतो तुम्हाला लावून. म्हटलं ठीक आहे, उद्या मला 12 वाजेपर्यंत स्लीव्ज ज्या आहेत त्या लावून द्या. आणि आता वाजलेले आहेत बरोबर 12:07 झालेले आहेत आणि ह्या टॉपला स्लीव्ज लावून तयार आहेत. कारण कसं आहे, एखाद्याची नड काढणं म्हणजे आपलं काम आहे. कधी आपणही नडू शकतो, आडू शकतो, त्यावेळेला आपलाही परमेश्वर साथ देतो आणि काम आपलं होऊन जातं. तर आणि असं आहे की ह्याचे चार्जेस मी घेते असं पण नाही की, पण कसं आहे वेळेत वेळ काढून करणं गरजेचं आहे. 3-4 स्लीव्ज होत्या तर त्यांच्या ह्या लावलेल्या आहेत. आणि फिटिंग वगैरे काही नाही आहे, स्लीव्ज लावलेल्या आहेत. ऑल्ट्रेशन म्हटलं तर फिटिंग वगैरे त्याच्यामध्ये येतं. तर आता बऱ्याच ताईंना प्रश्न पडतो की मी ऑल्ट्रेशन करायचे किंवा स्लीव्ज लावायचे किती रुपये घेते. तर आमच्याकडे ओन्ली ऑल्ट्रेशनचं एक शॉप आहे, तिथे तरी एकदम हाय लेवलचे रेट घेतात. पण आपण सगळे आपलेच रेग्युलर क्लायंट असतात, त्याच्यामुळे जास्त घेऊन चालत नाही आणि कमी घेऊन आपल्याला परवडत नाही असं होतं. तर तसं पाहायला गेलं तर बाहीलासुद्धा काही प्लेन असते, बाही प्रेस वगैरे करावं लागते, पुढची टिप मारून फिनिशिंग द्यावं लागतं, कटिंग चेक करावं लागतं आणि मग बाही जोडावी लागते. कधी कधी बाही खूप क्रॉस पण असते, कधी कधी व्यवस्थित असते, कधी कधी कपडा टोकडा असतो त्यावेळेला त्याला शोधून जॉईन द्यावा लागतो. कारण आर्महोल आपल्याला इकडं जो आहे तो पुरत नाही अशा याला. म्हणून बाही लावायचे पहिले 40 रुपये होते, तर आत्ता दिवाळीमध्ये मी 50 रुपये केलेले आहेत. तरीसुद्धा लोकांना वाटतं बापरे एवढे पैसे. तर तुम्ही किती घेता हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. कमीत कमी 40 रुपये तर याचे आपल्याला मिळायला पाहिजेत, कारण थोडी मेहनत जाते हो, तेवढा वेळ जातो. काम जरी छोटं असेल तर त्याला बाकीच्या गोष्टी खूप आहेत आणि धागा वगैरे चेंज करावा लागतो, मॅचिंग धागा लावायला लागतो. तुम्हाला पटणार नाही, ह्याचा बघा मॅचिंग धागा लावलेला आहे तो पूर्ण वेगळा आहे. हा रेडीमेड ड्रेस एवढ्या महागाचा घेतलेला आहे. नाही म्हटलं तर हा ड्रेस 2000 रुपये प्राईज आहे त्याच्यावरती. तर हे बघा, ह्याला धागा लावलेला आहे ऑफ व्हाईटमध्ये ह्या डिझाईनचा, आणि आपण जो लावलेला धागा आहे तो याला मॅच करून लावलेला आहे, त्याच्यामुळे कुठेही तो दिसत नाही आहे वेगळा धागा आहे तो. तर आपलं काम फिनिशिंगनी करा म्हणजे क्लायंटला सुद्धा ते कळतं आणि आपल्या कामाचा मोबदला आपल्याला बरोबर मिळतो. सो तुम्ही ऑल्ट्रेशनचे किंवा स्लीव्ज लावायचे किती रुपये घेता हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. नंतर नेहमी तुम्हाला डाऊट असतो ना की ताई तू किती पैसे घेते, तर मी माझा रेट सांगितलेला आहे. तुम्ही तुमच्या एरियाप्रमाणे 10 रुपये जास्त 10 रुपये कमी घेऊ शकता.